मागील भागात त्यात भर म्हणून खिडकीतून येणारा चंद्राचा तो प्रकाश, ज्याने आधीच खोलीत एक रोमॅन्टिक वातावरण निर्माण केलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही तयार होऊन हॉटेल बाहेर पडले. आर्यनने श्रावणीसाठी गाडीचा दरवाजा उघडला, पण गाडीत बसताना श्रावणीला लांबून एक व्यक्ती दिसला, जो त्यांच्याकडेच बघत होता. त्या व्यक्तीला बघून ती दचकली, पण तिने आर्यनला काही सांगितलं नाही, कारण तिला त्यांची ट्रीप खराब करायची नव्हती. आता पुढे महाबळेश्वरच्या धुंद वातावरणातील शेवटची सकाळ उजाडली होती. रिसॉर्ट सोडताना श्रावणीच्या मनात थोडी हुरहुर होती, पण आर्यनच्या सोबतीने मिळणाऱ्या नवीन आयुष्याची ओढ त्याहून जास्त होती. सकाळी पाहिलेल्या त्या अज्ञात व्यक्तीचा विचार श्रावणीने मनातून काढून टाकला होता, कारण आज तिला फक्त आणि फक्त आनंदी राहायचे होते. मंदिराचा परिसर शांत आणि प्रसन्न होता. आर्यन आणि श्रावणीने पारंपरिक वेशभूषा धारण केली होती. श्रावणीने पिवळी साडी नेसली होती, तर आर्यनने पांढरा कुर्ता घातला होता. देवा, आमचं हे नातं असंच टिकवून ठेव. आर्यन सरांच्या नाही, आर्यनच्या आयुष्यात नेहमी सुख राहू दे. श्रावणीने हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना केली. हे देवा, मला इतकी शक्ती दे की मी या मुलीला जगातील सर्व आनंद देऊ शकेन. आर्यन तिच्याकडे बघत मनातल्या मनातच बोलला. दोघांनीही देवाला प्रार्थना केली. अभिषेक घातला. पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आर्यनने श्रावणीच्या तोंडात भरवला. श्रावणी, आता या मंदिराच्या साक्षीने आपण एकमेकांचे झालो आहोत. आता कोणतंही संकट आपल्याला वेगळं करू शकणार नाही. आर्यन तिच्या डोळ्यात बघून बोलला. तशी तिनेही ओठ दुमडून मान हलवली. शेवटी देवाला नमस्कार करून दोघेही मंदिराच्या पायऱ्या उतरू लागले. आणि तेवढ्यातच अचानक पाऊस सुरू झाला. तसा आर्यनने श्रावणीचा हात धरला आणि तिला पावसात भिजण्यापासून वाचवण्यासाठी धावत गाडीकडे निघाला. आता त्यांची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली होती. वातावरण हलकं करण्यासाठी आर्यनने एक गेम खेळण्याचं ठरवलं. श्रावणी, खूप शांत बसली आहेस. चल आपण अंताक्षरी खेळूया. जो हरेल तो घरी गेल्यावर दुसऱ्याची एक इच्छा पूर्ण करेल. आर्यन अचानक बोलला. ठीक आहे, मी तयार आहे. सुरुवात मी करते. म वरून श्रावणीने मलयगिरीचा चंदनगंधित हे गाणं म्हटलं. वा, तुला एवढं चांगलं गाता येतं? आर्यन आश्चर्याने बोलला. आणि आता तवर तुझे देख के ये जग लागे. आणि त्याने बेसूर आवाजात गाण्याचा प्रयत्न केला. तशी श्रावणी खडखडून हसू लागली. आर्यन, तुमचं गाणं ऐकून रस्ते पण उलटे धावायला लागतील. तुम्ही हरलात. आत्ता माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. श्रावणी हसतच बोलली. सांग, काय हवंय? तुझ्यासाठी चंद्र सूर्य पण आणायला तयार आहे मी. आर्यन म्हणाला. मला चंद्र सूर्य नको, फक्त घरी गेल्यावर तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्यासाठी कॉफी बनवायची. श्रावणी बोलली. तसं आर्यनने ती हसून तिचं बोलणं मान्य केलं आणि गाडी दोघांच्या हसण्याचा आवाज घुमला. साहेब आणि वहिनी आज परत येणार आहेत. हे ऐकून इकडे पिंकीने ऑफिसमध्ये जणू सणच साजरा करायचं ठरवलं होतं. ढोणे साहेब आणि वहिनी आता वाई पार गेलेत. आपण गेटवर फुलांची सजावट करायला हवी की नको? पिंकी बोलली. पिंकी, हे ऑफिस आहे की फुलांचे दुकान? साहेब कामावर लक्ष द्यायला येत आहेत, सत्कार स्वीकारायला नाही. मॅनेजर ढोणे वैतागून म्हणाले. तुम्ही ना एकदम कडूकारला आहात. बघा, साहेबांनी महाबळेश्वरहून येताना आपल्या सर्वांसाठी खास स्ट्रॉबेरीचे बॉक्सेस आणले असतील आणि तुम्हाला एक पण मिळणार नाही, कारण तुम्ही खूप बोरिंग आहात. पिंकी वाकडं तोंड करून बोलली. बरं बाई, मी जातो फुलांची ऑर्डर द्यायला, पण तू तुझे हे सेल्फी काढणं बंद कर
आणि फाईल्स पूर्ण कर. मॅनेजर ढोनी मान हलवून म्हणाले आणि बाहेर निघून गेले. इथे पिंकी गुपचूप साहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसून बॉस असल्याची ॲक्टिंग करू लागली. हे दृश्य खूप मजेशीर होतं. इकडे आर्यनची गाडी आपल्या बंगल्याच्या गेटमध्ये शिरली. राजलक्ष्मी देवी आरतीचे ताट घेऊन दारात उभ्या होत्याच. या, माझ्या घराची लक्ष्मी आणि माझा मुलगा आले. कसं झालं महाबळेश्वराचं दर्शन? राजलक्ष्मी देवींनी आनंदाने विचारले. खूप छान आहे साहेब. तुमच्यासाठी प्रसाद आणि खूप साऱ्या आठवणी आणल्या आहेत. श्रावणी हसून बोलली. आई, श्रावणीला आज खूप भूक लागली आहे. आधी तिला काहीतरी खायला दे, नाहीतर ती पुन्हा ऑफिसच्या फाईल्स खायला सुरुवात करेल, आर्यन म्हणाला. काहीही काय सांगता आईंना? तसं श्रावणीने लाजून आर्यनच्या हाताला मारलं. राजलक्ष्मी देवींनी दोघांचे दृष्ट काढले आणि श्रावणीने घरात पाऊल टाकतात तेव्हा तिला जाणवलं की हे घर आता खऱ्या अर्थाने तिचं झालं आहे. रात्र झाली होती. आर्यन किचनमध्ये जाऊन श्रावणीसाठी कॉफी बनवायला लागला होता. इकडे श्रावणी हॉलमध्ये बसून आईसोबत गप्पा मारत होती. तेवढ्यात आर्यन कॉफी घेऊन येतो, पण त्याच वेळी घराची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं असेल? आर्यनने थोडं चकित होऊन विचारले. त्याने कॉफी श्रावणीसमोर ठेवली आणि दरवाजा उघडला तर समोर पिंकी आणि मॅनेजर ढोनी हातात एक मोठा पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. सर, वहिनी, सरप्राईज! आम्ही विचार केला की तुमच्या स्वागतासाठी ऑफिसच्या वतीने एक छोटी पार्टी व्हायलाच हवी, पिंकी उत्साहाने बोलली. तसा आर्यनने कपाळावर हात मारला. पिंकी, तू सुधारणार नाहीस, तो मान हलवत बोलला आणि त्याने दोघांना आत येण्याचा इशारा केला. ते दोघे आत आले तशा त्यांना बघून श्रावणी आणि राजलक्ष्मी देवीही खुश झाल्या. महाबळेश्वरहून परतल्यानंतरची ती पहिली रात्र गप्पा गोष्टींनी रंगली होती. पिंकी आणि ढोणे साहेबांच्या अचानक येण्याने आर्यन आणि श्रावणीच्या रोमॅन्टिक कॉफी डेटचे रूपांतर एका मिनी पार्टीमध्ये झाले होते. राजशिर्के व्हिला आज पुन्हा एकदा हास्याने दुमदुमून गेला होता. आर्यनने बनवलेली कॉफी आता चहा आणि नाश्त्यामध्ये बदलली होती. पिंकीने सोफ्यावर कब्जा केला होता तर ढोणे साहेब संकोचाने एका कोपऱ्यात बसले होते. वहिनी, साहेबांनी तुमची कशी काळजी घेतली महाबळेश्वरला? सांगा ना. साहेब तिथे पण असेच कडक वागत होते की थोडे नरम झाले होते? पिंकीने एक भजा तोंडात टाकत विचारले. पिंकी, तुझा हा रिपोर्टिंगचा कार्यक्रम संपला असेल तर थोडा चहा घे आणि शांत बस. आणि ढोणे साहेब, तुम्ही हिला इतक्या रात्री इथे का घेऊन आलात? तसा आर्यन डोळे वटारून म्हणाला. साहेब, मी कुठे आणलं? हिनेच मला धमकावलं की जर मी गाडी काढली नाही तर ती माझ्या गाडीचे टायर पंक्चर करेल. बिचारे मॅनेजर ढोणीस बारीक चेहरा करून म्हणाले. अहो राहू द्या ना. पिंकी, तू आलीस हे चांगलंच झालं. हे बघ, तुझ्यासाठी महाबळेश्वरची खास साडी आणि चॉकलेट्स आणले. श्रावणी हसून म्हणाली. आई गं! पिंकी साडी बघून जोरात ओरडली. वहिनी, तुम्ही जगातल्या बेस्ट वहिनी आहात की तुम्हाला कोहिनूर हिला मिळाला. तुम्ही खरंच खूप नशिबान आहात साहेब की तुम्हाला कोहिनूर हिरा मिळाला. ती खुश होऊनच म्हणाली. पिंकीने तिथे साडी नेसून बघितली आणि सर्वांना हसवलं. रात्री उशिरा पिंकी आणि ढोणे साहेब परत निघून गेले. तसं आर्यन आणि श्रावणीने एकमेकांकडे बघून सुटकेचा निश्वास सोडला. आता पिंकी आणि ढोणे साहेब तर गेले, त्यामुळे आता आपल्यामुळे या दोघांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून राजलक्ष्मी देवींनी सुद्धा विलंब न करता पटापट जांभळी देत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आणि इथे आर्यनने श्रावणीला उचलून घेतलं. तसे तिने डोळे मोठे केले
आर्यन, कुणी बघेल, ती लाजूनच म्हणाली. सगळेजण झोपले, शिवाय आपल्या. चल, बेडरूमही आपली वाट बघतो. एवढं बोलून आर्यन तिला रूममध्ये घेऊन गेला आणि पुन्हा श्रावणीवर प्रेमाचा वर्षाव करून दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. आज आर्यन आणि श्रावणी पती पत्नी म्हणून पहिल्यांदाच ऑफिसला येणार होते. ऑफिसच्या गेटला फुलांनी सजवण्यात आले होते, तर संपूर्ण स्टाफ त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. आर्यन गाडीतून खाली उतरला आणि श्रावणीसाठी दरवाजा उघडून त्याने तिचा हात धरला. तयार आहेस? आज तू फक्त असिस्टंट म्हणून नाही, तर या कंपनीची बोर्ड मेंबर म्हणून आज जाणार आहेस. तो तिचा हात घट्ट पकडत बोलला. आर्यन, हे लोक मला स्वीकारतील का? मला भीती वाटते, ती थोडी साशंक होऊन म्हणाली. त्यांनी तुला आधीच स्वीकारले श्रावणी, फक्त स्वतःवर विश्वास ठेव. आर्यन मात्र तिचा विश्वास वाढवत बोलला आणि दोघेही आत शिरले. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. पिंकीने तर चक्क फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. श्रावणी तिच्या टेबलजवळ गेली, तर तिथे मिसेस श्रावणी आर्यन राजशिर्के, डायरेक्टर, अशी पाटी लागलेली होती. पाहून श्रावणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने आर्यनकडे पाहिलं आणि त्याने तिला थम्सअप केलं. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. पिंकीने पुन्हा एकदा सर्वांना एकत्र केलं होतं. मित्रांनो, वहिनी आता आपला बॉस झाल्या आहेत, म्हणजे आता आपलं नशीब उघडलं. आता ढोणे साहेबांची कटकट चालणार नाही. वहिनी, आम्हालाच काहीतरी मोठं सरप्राईज हवं, पिंकी म्हणाली. पिंकी, काम कर काम. साहेबांनी तुला पगार द्यायला ठेवले, पार्टी मागायला नाही, मॅनेजर ढोणे बोलले. तेवढ्यात श्रावणी तिथे आली. ढोणे साहेब, पिंकी बरोबर बोलते. आज संध्याकाळी आपण सर्वजण एका मोठ्या हॉटेलमध्ये डिनरला जाणार आहोत. माझी पहिली ट्रीट, ती हसूनच बोलली. तक्षी पिंकी खुश होऊन नाचायला लागली. बघितलं ढोणे साहेब, याला म्हणतात मोठ्या मनाची माणसं. आता तुम्ही पण तुमचा तो जुना चष्मा बदला आणि पार्टीचे कपडे काढून ठेवा. तसेच सगळेजण खळखळून हसायला लागले. ढोणे साहेबसुद्धा मनातून खुश झाले, कारण पिंकी फक्त तोंडाने फटकळ आहे. तिच्या मनात काहीही नाही त्यांना माहीत होतं. आणि खरं सांगायचं झालं तर त्यांनाही आता पिंकीच्या मस्करीची सवय झाली होती. संपूर्ण ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि श्रावणीही आपल्या नवीन जबाबदारीने खुश होती. बाहेर पार्टीची चर्चा सुरू असताना आर्यनने श्रावणीला आपल्या कॅबिनमध्ये जेवायला बोलावले होते. मॅडम, नवीन खुर्ची कशी वाटते? आता तर तुम्ही माझ्या बरोबरीने निर्णय घेणार, आर्यन भुवया उंचावून बोलला. खुर्ची कोणतीही असो, पण माझं पहिलं काम तुमच्यासोबत राहणं हेच असेल. आर्यन, थँक्यू मला इतका मान दिल्याबद्दल, श्रावणी थोडी भावूक होऊन म्हणाली. तसे आर्यनने तिच्या हातावर ओठ टेकवले आणि तिला प्रेमाने घास भरवला. हा मान तुझा हक्क आहे श्रावणी. तू या कंपनीसाठी जे केलंस ते कोणीच करू शकलं नसतं. आणि हो, आज संध्याकाळी तू पार्टीत सर्वात सुंदर दिसायला हवी आहेस, कारण सर्वांच्या नजरा माझ्या सुंदर पत्नीवर असणार आहेत. आर्यन बोलला. आता इथे तरी रोमॅन्स बंद करा. बाहेर पिंकी डोकावून बघत असेल, श्रावणी लाजूनच म्हणाली. तशी आर्यनने हसून मान हलवली. त्याने पटकन खिडकीचा पडदा उडला आणि दोघं हसायला लागले. इकडे खरंच, पिंकी दाराच्या काचेतून बघण्याचा प्रयत्न करत होती आणि ढोणे साहेब तिला ओढून नेतात. संध्याकाळी सर्वजण हॉटेलमध्ये एकत्र आले होते. श्रावणीने दिलेली ही ट्रीट सर्वांच्या लक्षात राहील अशीच होती. पार्टी संपवून आर्यन आणि श्रावणी घरी आले. आर्यन श्रावणीला म्हणाला,
आजचा दिवस खूप छान होता ना. श्रावणीनेही उकार भरला आणि त्याने तिचा हात धरून तिला मिठी तोडलं. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.